किती बाई वाऱ्याने कचरा येतोय. वेळ एक तुझी झाडायची. आता मग झाडायला नको का? कचरा झालाय तर चहा टाक. झाडू मारून झालं की टाकते. नुसतं फिरायचं बोंबलत आणि यायचं चहा टाक. किती बाई कचरा झालाय. ऐक नाही काय आधी ऐक घरात. काय करायचं त्याचं? आता ते तुझ्या सासूचं वर्ष श्राद्ध आलंय म्हणलं मग तुम्ही 10-5 देताल. ते बारक्याकडून 10-5 घेतो मग ते केलं असतं ना. झालं का? आले का 3 सांचे पैसे मागायला? लावली का पण होती आमच्या घराला? आणि आता थेरडी मिली ना, तिचं काय आहे इथं? हा गेली ना वरतोड करून. आता अरे आता तुला नाही पण तुझ्या त्या नवऱ्याला लहानाचं मोठं तिने जन्म दिला. मग आता ते नको का काही करायला? शास्त्र मार्ग केलं पाहिजे. माणूस मेल्यावर ते आत्म्याला जरा बरं समाधान लाभतं. मग ते करावं लागतं विधी मार्ग. तिने एकटीनेच नाही जन्म दिला, सगळ्यांनी जन्म दिलाय लेकरांना. कळलं का? त्यामुळे काही एवढं कौतुक करण्यासारखं काही नाही. काय बडबड चालली रे? पैसे द्या म्हणे. कुठलं पैसे द्यायचं ह्या म्हातारड्याला रोजच? काय हो अण्णा, कशाला येत आता आमच्या दारात? काय गरज आहे का आमच्या दारामध्ये यायची? अरे आई मेल्यापासून आलो का तुम्हाला काय मागितलं? पण आता तू विधी मार्ग करायला नको का? तू सांग बरं. अहो तुम्ही तरी काय दिलंय आम्हाला? हा अरे जन्म तर दिला ना तुझ्या आई. उपकार नाही केले, जन्म दिला म्हणजे. मग आता तिच्या वर्ष श्राद्धाला कार्याला तुम्ही पैसे नाही द्यायचे कुठं? रस्त्याला भीक मागून करू का तिचं मग ते वर्ष श्राद्ध? आहे ना तुमची बहीण, तुमचा भाऊ, हा मागा ना त्यांना. काय आमच्यापाशी काहीतरी ठेवलंय का तुम्ही? एवढं एकच ठेवलंय ते सुद्धा धड नाहीये. तुला जन्म दिला तुला जेवढं अधिकारानं मागू शकतो तेवढं त्यांना नाही मागू शकत. बाळ समजून घे. थोडे दे, काय 2-3 हजार बघा माझ्याकडे रुपया नाही तुमच्यासाठी. तुमचं तुम्ही काय करायचं ते बघा आणि तुम्ही निघा पाहिजे. निघा म्हणलं ना, कळते ना मराठी. चला निघा. काय दारात येऊ नका परत माझ्या. निघा म्हणलं ना, निघा इथनं. आम्हाला काम आहेत सकाळ सकाळ. तू काय बघते काय? ठेवतो झाडू, चहा टाक पहिले. काय म्हणून नसेल केलं लेकरासाठी. स्वतःच्या आईचं वर्ष जात करायचं तर पैसे द्यायला. नाना हो नाना. कधी आला तू पुण्याहून? बा अहो 2 दिवस झाले मी गावात आहे. पण तुम्ही काय निवांत बसलाय? घरी बसायचं तर बाहेर बसलाय. आता बायको गेल्या होत्या घराला, घर पण राहिले कर. पोरं सोडून गेली, बायको गेली, आता काय राहिले त्या घरी? पोरांची आई मेली तर त्या पोराकडे गेली. तो म्हणलं आता ते वर्ष झालंय, थोडस करावं ते विधी मार्ग. मग करायचं ना. पैसे नाही बा. पैसे नाही मग आधी काय म्हणला? माझ्यासाठी काय नाही केलं. मला निघायचे तिकडे, कुणाला मागायचं तिकडे मागायचं. मी नाही रुपये देणार. आधी असं म्हणला. हायला मी ज्याला जन्म दिला तोच बापाला खाली पाडून बोलायला लागलाय का आजकाल? हा तुझाच मित्र. अरे काय म्हणून नसेल केलं त्याच्यासाठी का? रोज एक जणाच्या बांधव कामाला जायचं, कुणाचं भरणं करायचं, कुणाचं खत भर, कुणाचे काय काय म्हणून नाही केलं. लहानाचं मोठं केलं, शिकवलं. तुम्ही रडू नका बघा अण्णा, किती खर्च आहे. मला कुठं लय करायचं म्हणलं 2-3 हजार दिले. मी देतो पैसे तुम्हाला, मी देतो पैसे. तुम्ही रडू नका. हात कशाला जोडताय अण्णा? पोटच्या लेकरांनी अक्कल तू कुणाचं कोण? तुम्ही हात नका जोडू. अहो तुम्हाला आठवत नसेल पण मला आठवते. हा मा बाप गेला तेव्हा माझी शाळेची फी भराय कोण नव्हतं. तेव्हा बाप म्हणून तुम्ही माझी शाळेची फी भरली की त्याची फेड म्हणूनच म्हणते. हा वर्ष सरदारला जे काय पैसे लागेल ते मी देतो, पण तुम्ही रडू नका. पण ना त्या आत्याला एक ना एक दिवस धडा शिकवला पाहिजे. स्वतःच्या आईचा राव वर्ष साध्य करता येत नाही त्याला. बायकोच ऐकून तुम्हाला बी हाकलून दिले त्याने घराच्या बाहेर. खरंच रे लेकरा, बघलं किती किती. तुम्ही असं राहू नका. तुला मदत झाली तर त्याची तुला जाणीव, आणि ज्याला जन्म दिला त्याची जाणीव नाही. असंच असते. ज्याला आई वडील असते त्यांना किंमत नसते, आणि ज्याला आई वडील नसते त्यांनाच किंमत असते. बघा तुम्ही एक काम करा, तुम्ही आता घरी चला, फ्रेश व्हा, चहा पी घ्या. हा चल, रडू नका बरं तुम्ही. चला आपण करू वर्ष श्राद्धाच. चल
हो गायकवाडच का? हो बोला ना. मी ती बँकेकडून आलोय. PSD बँक का? हो. बोला ना. तुमच्या आईवडिलांनी FD केली ती 10 लाखाची. तिचे आता 20 लाख झालेत. बरं तर त्यानंतर ते पैसे काढावं लागतील ते, नाही तर बँक जमा करू शकते. त्यानंतर तुमच्या आई आणि वडिलांना बँकेमध्ये घेऊन या. हो आई तर वारली हो. आई वाढली असली तर मृत्यूचा दाखला तर असेल ना तुमचा? आहे. वडील आहेत बाहेर गेले. आणि बाहेर गे. ते नाही आले तर जमत नाही का? नाही नाही, त्यांच्याशिवाय नाही निघणार, कारण ते दोघांचं जॉईंट खातं आहे ना. बरं ठीक आहे, मग आम्ही करतो काहीतरी. येतो मग घेऊन. मी बँकेत येतो वडिलांना. चालतंय, वडिलांना घेऊन या आणि आईचा मृत्यूचा दाखला घेऊन या. बरं ठीक आहे. चालतंय, येऊ का मग? हा पूजा, अगं 20 लाखाची रक्कम आहे ग. काय करावं, माझं डोकं चालत नाही बघ. काय करायचं? म्हातारं दारात आलं तर आपण तर ढकलून लावलं. तुम्ही नुसते बोलले तर मी तर हाताने ढकलून लावलं त्याला. आता काय करायचं? काय शोधायचं का त्यांना? शोधायचं म्हणजे ते कुठं जाऊन जाणार आहे. कुठंतरी बसला असेल, नाही तर मग ते त्याच्या बहिणीच्या घरी गेला असेल. आज दिले तर कुठं आत्याकडे तर नाही जायची ते. ऐका की, तुम्ही काय करा, शोधा त्याला अख्ख्या गावात म्हाताऱ्याला. मी एकटा कुठं शोधू? तू पण चल सोबत. बरं आपण दोघं जाऊ. हां, मी इकडल्या गल्लीत शोधते, तुम्ही इकडे शोधा. हां ठीक, चल. सापडलं तर सापडलं, नाही तर पैसे गेले आणि म्हातारं गेलं, सगळंच गेलं. 20 लाखाची रक्कम आहे पूजा. आता तरी हेडीस पिडीस करू नकोस. नाही करणार, सांभाळते मी आता नीट. चल. तुम्हीच तर शिकवलं सगळं. हा शिकवलं. हो, कुठं सापडलं. तुम्ही इकडे जावा ना, मी इकडे जाते. झोपा का इकडं? मी इकडे जातो मागच्या गल्लीत. म्हाताऱ्याला हाताने ताप करून ठेवलाय. दिसलं कुठं? मामा, मामा, ओ काकू, एक इथं म्हातार माणूस दिसलं का? हो नाही. मामा कुठे गेला असेल म्हातार? सगळीकडे शोधलं, कुठं सापडत नाहीयेत. काही खरं नाही, माणसाचं एकदा म्हातारा झालं ना की पोरं जीव लावत नाहीत, सांभाळत नाहीत. परमेश्वराने ना पटकन नेलं पाहिजे. कशासाठी हाला पेष्टा मोकार सहन करायचे येतात? कुठं जाऊन कुणाला भीक मागायची? मामा, तुम्ही इकडं. तुम्ही अरे मला घरातून हक्कला, आता मग कशासाठी माझ्या माग परत काय घेऊन आलोय मी? काही नाही रे, फक्त माझ्याकडे कपडे. चुकलं आमचं. करू आमची लय मोठी चुकी झाली, आम्हाला माफ करा अण्णा. अरे तुझी काय चुकी झाली? तुला जन्म दिला, लहानाचा मोठा केला, शिकवला, तीच माझी चुकी झाली. माझं चुकलं. काही नाही. अरे गरीबा घरची लेक म्हणलं, इथं आलं थोडस मला जीव लावल, सांभाळल. तुझ्या बापाने लय सांगितलं, लय गुन्हे लेकरू आहे, बापासारखी काळजी घेईन. आणि काय कमी केलं तुम्हाला मी? माझ्या ही अवस्था आहे का ना, तुमची लेक म्हणून मला एवढा वेळेस माफ करा. मी इथून पुढे मी असं कधीच नाही वागणार. माफ करा अण्णा आम्हाला. वाटलंच तर तुम्ही हवी ती शिक्षा द्या, मी भोगायला तयार आहे. पण तुमच्या तुम्ही असं- तोंडात एक आणि मनात एक असते बघ. नाही जीव लावणार तुम्ही, येणार नाही अण्णा, तसं नाही. आम्हाला प्रायश्चित्त झाले. ज्यावेळेस तुम्ही घरातून गेले ना, त्यावेळेस आम्हाला खूप वाईट वाटलं. जाणीव झाली आपण आपल्याच बापावर अत्याचार करतोय. अण्णा चुकलं आमचं, खरंच घर माफ करा सुन वाटतंय हो अरे तुमच्याशी. एवढं तुम्हाला प्रेम असताना बापाविषयी, तुला सासऱ्याविषयी, तुम्ही मला दारातून हाकललं नसतं. काहीतरी स्वार्थ असेल तुमच्या मनात, म्हणून माझ्या माग धावत पळत आलात. कशासाठी आलात माझ्या माग? काय आहे माझ्याकडं? काही नाही तुमचं, तुम्हाला द्यायला काही नाही माझ्याकडं. अण्णा
आम्ही तुमचा कधीच विचार केला नाही, पण तुम्ही कायम आमचा विचार करत आलात याची जाणीव आम्हाला आज झाली बघा. बँकेचे साहेब आले होते. अरे बँकेचं साहेब आला, मग आता काय आणले मी बँकेचं? असं नाही अण्णा, तुम्ही PSD बँकेमध्ये काही वर्षांपूर्वी जी FD केली होती ना, त्याची आज 20 लाख रुपये झाले. आणि मला त्याच वेळेस एक गोष्ट जाणवली की आपण खूप मोठी चूक केली. जो बाप सतत आपल्यासाठी विचार करत आलाय त्या बापाला आपण घराच्या बाहेर काढलं. म्हणजे घरात पैशामुळे वाद चालू होते, पण आज तोच पैसा आपले वाद मिटवण्यासाठी आला आहे. अण्णा ऐका माझं, चला आमच्यासोबत. बापाच्या नावावर खात्यावर पैसे दिसले की तुम्हाला बाप आठवला, त्याच्या अगोदर नाही आठवला कधी? बाप उपाशी मेला, काय खातोय, कुठं झोपतोय, कुठं राहतोय? नाही रे समजलं तुम्हाला? 10-20 लाखानं माणूस जगत नाही, पैसा नाही लागत. मग त्याला माणूस लागतो रे, प्रेम लागत. बाबा आमच्याकडून लय मोठी चूक. अशी बात नाही. त्या पैशातला 1 रुपया सुद्धा तुम्हाला देणार नाही. त्याच्यासाठी रक्त ओकलोय तू आणि तुझी आई आणि मी. काम गाळाय, मरलो, आणि त्या पैशासाठी लाडीगुडी, मग प्रेम होतो आलं नाही. ते पैसे भेटतील, पण तुमच्या पुरीच्या नावावर टाकल. तुम्हाला नाही देणार ते पैसे. काही मेल्याबरोबर नाही न्यायचं मला. आम्हाला 1 रुपया सुद्धा नको त्या. आणि तुम्ही घरी चला. तुम्ही घरी जा. हवं तर आम्ही दुसरीकडे जाऊन राहतो, पण तुम्ही बांधलेल्या तुमच्या अक्काच्या घरात राहा. कायच्या घरात राहून काय घर खायला देणार आहे की मला? काय करणार त्या घरात राहून? पिताडाकडे बघून रडण, तडका घेईन, मरल मी तिथं. मला माणसं लागते, तर प्रेम लागते. 2 वेळेस खायला नाही दिलं ना तरी चालेल, एकच वेळेस पण माझ्याशी बसा, बोला, बरं वाटतं. खरंच बरं वाटतं. म्हाताऱ्या माणसाला आहे ना, आपल्या लेकरांनी आलं, बसलं, बाबा जेवले का, बसले का, काय हवंय का, समजत. झाले गेले सोडून द्या. चला. चला तुम्ही. परमेश्वरा, तर बरं झालं यांचे डोळे उघडले. त्यांनी जिवंत असताना तरी यांना समजायला लागला बाप. मामा मला माफ करा. मी वडिलांसारखी तुमची सेवा करत, मी माझ्या बापासारखं तुम्हाला जप. माझी लय मोठी चूक झाली. अरे माझ्याकडे पैसे आले म्हणून सेवा करायला निघालात? नाही हो. करा मला. ते मी आता एकदा घर सोडलंय, मला नाही घरी यायचं परत. आज प्रेम करतात, उद्या परत अकलतात, परत मागच्या दिवस पुढं. जाऊ द्या मला. नाही का आमचं अण्णा? हाय का ना. नाही येऊ शकत, माफ करा मला. जातो मी. आपण जाऊ त्यांच्या माग. काय होणार चला. आता? अहो तुम्ही चला तरी. थापत जवळ आली की मागे फिरायला लागले. अगोदर नाही कळालं बाप. हो अण्णा, कुठे आहे तुम्ही? हा? फिरतोय असं मंदिरात गेलो. कशाला फिर? तुम्हाला म्हणत होते थांबा, चहा पिऊन गेला तर गेलात. नातूची आठवण येते, हे करायचे ते करायचे. नातीला आणाय गेलो मी तुमच्या. असं? अरे ये बाबा. बाबा बाबा छान छान छान. किती लेकरू मोठं झालं रे. बाबा कुठे होता तुम्ही? तुमची किती आठवण आली मला. अरे बाळ, मला तरी करमत का तुला नाही पाहिल्यावर? पण आता तुझ्या आईने आणि बापानं जर मला घरातच नाही येऊन दिलं, तुला भेटून नाही दिलं. लहान पोरांपुढे काय बोलता? ती आली ना भेटायला. लय लेकरू. याच्या पुढे मला सोडून नाही जायचा. नाही जाणार बाळ, नाही जाणार. ती तिच्याकडे गेलो, तिला म्हणलं तुझा आजोबा आला तर पळत आली. अभ्यास करत बसली होती, क्लासला गेली होती ती. लेकराला लय जीव लावला. तिच्यासाठी त्याने नका जाऊ राव. ऐका, तुमच्या पोरे शिक्षण नातून नका देता तुम्ही. त्या आई बापाला नाही समजत. हे लेकरू लहान आहे काय, फक्त आई बापानं दिलं काही तर तिच्या हातात माझ्यापर्यंत देईल. त्या लेकरावर अण्णा, तुमच्या पोराला खरंच वाईट करायचं असतं ना, तर हिच्या मनात बी तुमच्याबद्दल वाईट भरलं असतं. आजोबाला भेटून नको, काय नको, आल्या आल्या पाया पडली. ह्यातच सगळं कळते की तुमच्या पोराने संस्कार जपून ठेवल्यात अजून. नाही ह्या लेकरासाठी एक करतो मी. माझ्या नावावर जे 20 लाख आहेत ना, अख्खेच्या नावावर टाकतो. हो मग अण्णा, ऐका, तुमचेच पैसे तुमच्याच नातीचे नाव टाका. तिचंच नाव टाकून सगळे नका देऊ अण्णा, माझा आहे का? पैसा तुमचा आहे, तुम्हाला जे करायचं ते करा. एक करून आपण बाळ, तुझ्या नावावर 20 लाख टाकतो, पण त्यातले फिक्स 10 करायचे, 10 मात्र शिल्लक ठेवायचे. तुझ्या पप्पाला मम्मीला अडचण आली ना, ते 10 लाख तसंच काय, स्वतःसाठी काय तर ठेवा ना.
सगळं वाटतच बसताय राव अण्णा तुम्ही. अरे मी आज आहे न उद्या नाही, काय त्या पैशाचं बरोबर घेऊन करणार आहे? बरं, चला करू काहीतरी आपण. चला चल बा. अण्णा ऐका ना, काय ऐकायचं आता अण्णाने रे? जा वाटल्या पाहिजे तुम्हाला. काय ऐकायचं सांगा ना. अरे हे लेकरू तुमच्या पोटी जन्म घेतला ना, माझ्या नाही. त्या लेकराला माझ्याविषयी दया माया आलंय पळत बाबा बाबा करत, आणि तुम्ही राहू दे अण्णा, राहू दे. अहो, कोणाच्या पुढे पाया पाडताय, कोणा पुढे हात जोडताय? ज्यांना आई बापाची किंमत नाही त्यांना. अरे विचार करा, उद्या हिचं लग्न झालं, तुमच्या पोरांची लग्न झाल्यावर त्यांनी तुम्हाला नाही किंमत दिल्यावर, हा? अरे जे हाला आज अण्णाचं ते उद्या तुमचं होईल. काय कमी केलं रे बापाने तुमच्यासाठी? सांगा ना वहिनी, सासऱ्याने काय कमी केलं? सासू गेल्यानंतर सगळं दिलं ना तुम्हाला. चुकलो, माझी बुद्धी कुठे गेली माती खायला नाही कळलं मला. ते लेकरू म्हणलं बाबा माझ्या जवळ राहा, मी सांभाळन तुम्हाला. माफ करा, आमच्यासाठी नाही तिच्यासाठी तरी चला ना घरी. माफ करा, थांबा. हा, अण्णाच्या खात्यावर पैसे नसते आले तर आले नसते भेटायला. नसतं. हा, अरे पैसा नाही पुरत मारणापर्यंत. मेल्यानंतर बी रुपये जात नाही माणसासोबत. अण्णा आम्हाला 1 रुपये नको त्यात. हा, 1 रुपया पण नको आम्हाला. आम्ही वाटलं तर दुसरीकडे जाऊन राहतो, पण तुम्ही त्या घरात चला. काय करणार त्या पैशाचं? पैसा बरोबर नेता येतो का माणसाला मेल्यावर? नाही नेता येत, समजून घ्या. अजून बी जाऊ दे सगळं अण्णा, तुमचंच आहे. जाऊ दे बघा. चुका प्रत्येकाकडून होते हा, पण एवढी बी मोठी चूक करू नका राव. माणसाला ती सुधारता येणार नाही. अरे आई वडील जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा, पूजा करा. हे बघ, एकदा आई वडील गेले ना, आद्या देवापाशी किती डोकं आपट तरी आई वडील येत नाही रे. नाही बाई. ज्याला आई वडील नाही त्याला विचार आई वडिलांची किंमत काय आहे. अरे तर नातीला आजोबाची किंमत आहे, लेकराला आई वडिलांची किंमत नाही. अण्णा आजपासून तुम्ही माया करायचं. ते लेकरू एवढं म्हणते मला, तर ते लेकराला माझ्याशिवाय नाही करमायचं. आपण एकत्र राहू बाळा, हिच्यासाठी, तुमच्यासाठी नाही, माझ्या नातीसाठी घरी येऊ राहिलोय. आणि जर यांनी सांभाळलं नाही तर मग मात्र 100% तुझ्या घरी येतो. नाही माझ्या घरी अहो, माझं घर तुमचंच आहे अण्णा. हा, लहानपणी तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं. आणि ऐकाय कधी मध्ये यायचं घरी सारखं बायकोचं सारखं नवऱ्याचं चुकलं म्हणू नका. सेवा करा रे. मेल्यानंतर कोण नाही कोणाचं. आता माझं करताय, मेल्यानंतर एक शब्द बोलता येत नाही. जिवंत आहे तोपर्यंत किंमत द्या. बाळा आजोबाची चांगली सेवा कर. हा, चल चला. चला.